नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे। प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल तर तो व्यापार आहे असं समजावं। प्रेम करणं ही एक कला आहे, पण प्रेम टिकवणं ही साधना आहे। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा भेटू। पहा फक्त सिटी न्यूज। विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। सासू व नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने स्वतःला जाळून घेतलं। इरविनमध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। सासू व नवऱ्याने घरातून हाकलून दिल्याने विवाहिता माहेरी आली होती। घरात कोणी नसताना तिने स्वतःला जाळून घेतलं। पती चारित्र्यावर संशय घेत होता असं तिने मृत्यूपूर्व बयानात सांगितलं आहे। एकमेकांच्या सुखदुःखात साथ देण्याची जन्मजन्मांतरीच्या साथीची देवा ब्राह्मणासमक्ष शपथ घेतलेला पती जेव्हा चारित्र्यावर संशय घेतो तेव्हा मृत्यूला कवटाळण्याशिवाय उपाय उरत नाही असा प्रकार निलिमा उर्फ ममता जवंजा हिच्या बाबतीत घडला। प्रफुल्ल उर्फ इंदर जवंजा याच्याशी निलिमाचा 11 एप्रिल 2016 रोजी विवाह झाला। प्रफुल्ल आपल्या चारित्र्यावर संशय घेऊन मानसिक त्रास देत होता, दारू पिऊन मारहाण करत होता, तर सासू आगीत तेल ओतण्याचं काम करत होती। गेल्या रविवारी सासू व नवऱ्याने घरातून अक्षरशः हाकलून दिलं, त्यामुळे निलिमा जवंजा माहेरी हातखेड्याला राहत होती। 30 जुलै रोजी आईवडील व लहान बहीण शेतात कामाला गेले असता निलिमाने पतीला फोन लावला। हे सारे तिने आपल्या मृत्यूपूर्व जबानीत सांगितलं आहे। 8 दिवसांपासून आपण माहेरी राहतोय तेव्हा वातावरण निवळलं असेल व पती आपल्याला घरी बोलवेल या अपेक्षेने निलिमा जवंजाने त्याला फोन लावला, मात्र त्याने फोन उचललाच नाही। तेव्हा नैराश्यातून निलिमाने स्वतःला जाळून घेतलं। 60% जळालेल्या निलिमाला इरविनमध्ये दाखल करण्यात आलं। 30 जुलैची ही घटना आहे। निकिता इंद्रजीत जवंजाड काय झालं का त्यांना? झालं जळाल्यामुळे सकाळी घरी त्रास होता। सासू आणि नवरा दोघांच्या त्रासामुळे नवऱ्या सासूचा त्रास होता असल्यामुळे ते घरी आली। त्यामध्ये तिला थोडी तिला वाटलं का तिचा नवरा निनार नाही तिला, त्यामुळे तिने रॉकेल घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। कुठे घडली घटना? हे घरी तिच्या की सासवाडी? माहेरी घडली, आईच्या घरी। 31 जुलैला पहाटे 5 वाजता निलिमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी नातेवाईकांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह वलगाव पोलीस ठाण्यात नेला। कारवाई केल्याशिवाय मृतदेह हलवणार नाही अशी भूमिका घेतली। पोलीस निरीक्षक अनिल कुरळकर यांनी निलिमाचा पती प्रफुल्ल उर्फ इंदर जवंजा व सासू भुला जवंजा यांच्यावर 306, 498 व 34 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। निलिमा प्रफुल्ल जवंजाळ वय 22 वर्ष ही महिला जळाल्यामुळे इरविन दवाखान्यामध्ये भरती होती। काल 10 वाजताच्या सुमारास तिनं अंगावर रॉकेल घेऊन जळून घेतलं होतं। जवळपास 60% जळाली होती। ती उपचारादरम्यान आज सकाळी 5 वाजताच्या सुमारास मरण पावली। तिचे शवविच्छेदन वगैरे झालेलं आहे। तिने बयानादरम्यान सांगितलं होतं की तिला सासूचा आणि पतीचा त्रास होता, चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण केली होती आणि घरातून 23 तारखेला तिला घराच्या बाहेर काढलं होतं, म्हणून ती आईवडिलाकडे गेली होती। तर त्या गोष्टीचा तिला पश्चाताप आला आणि तिला जो त्रास होत होता त्या त्रासाला कंटाळून तिने काल 10 वाजताच्या सुमारास अंगावर रॉकेल घेऊन स्वतःला जळून घेतलं होतं। निलिमाच्या वडिलांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे। त्याच्या तक्रारीवरून आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत। मोठ्या संख्येनं नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली। सासू व नवऱ्याला या प्रकरणी शिक्षा होईलही, परंतु सुखी संसाराची स्वप्न रंगवणाऱ्या तरुण विवाहितेचा करुण अंत झाला।
विवाहानंतर वर्षभरातच तिच्यावर स्वतःचं जीवन संपवण्याची वेळ पती व सासूने आणावी यासारखी दुःखाची व खेदाची दुसरी गोष्ट नाही, घटना नाही. कॉटन मार्केट येथील शर्मा भवनमध्ये राहणाऱ्या रहिवाशाचा मृत्यू झाला. मात्र तो कसा झाला, का झाला याचं गूढ कायम आहे. ही व्यक्ती घरात एकटीच राहत होती. दुर्गंध सुटल्याने घराचा दरवाजा तोडला असता रहिवाशाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळलाय. कॉटन मार्केटमधील शर्मा भवन येथे घरातून दुर्गंधी आल्याने पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला असता कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळले आहे. तेथे राहणारे 55 वर्षीय सुनील शंकर नांगलिया यांचा हा मृतदेह असल्याची पुष्टी झाली आहे. मृतदेहाच्या स्थितीवरून 4 ते 5 दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांचा आहे. मात्र हा मृतदेह नग्नावस्थेत आढळल्याने या प्रकरणातील गूढ वाढतंय. सुनील नांगलिया यांचा मृत्यू कसा झाला, मृतदेह नग्नावस्थेत कसा याचा तपास शहर कोतवाली पोलीस करत आहेत. सुनील नांगलिया हे घरात एकटेच राहत. डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात 4 नवजातांच्या मृत्यूच्या घटनेनंतर 2 महिन्यांनी पोस्टमार्टमचा रिपोर्ट मिळाला आहे. हा रिपोर्ट मिळताच पोलिसांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. केसॉल इंजेक्शननेच नवजातांचा मृत्यू झाल्याचं मत विशेषज्ञांनी दिलं आहे. 29 मे रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात 4 नवजातांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा रिपोर्ट मिळताच पोलिसांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. केसॉल इंजेक्शननेच नवजातांचा मृत्यू झाल्याचं मत विशेषज्ञांनी दिलं आहे. 4 नवजातांच्या मृत्यूच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पीडीएमसीने केला, परंतु प्रबंधनाचे हे प्रयत्न सिटी न्यूजने हाणून पाडले. CS अरुण राऊत यांच्या नेतृत्वात समिती गठीत करून पीडीएमसीच्या बालरोग विभागाची चौकशी करण्यात आली. या रिपोर्टच्या आधारे गाडगेनगर पोलिसांनी डॉक्टर भूषण कट्टा, परिचारिका विद्या थोरात व एका अन्य परिचारिकेला अटक केली. आरोग्य विभागाच्या विशेषज्ञांनी 3 मृत नवजातांचं इन कॅमेरा पोस्टमार्टम केलं. डॉक्टर बत्रा यांच्या नेतृत्वातील 5 सदस्यीय समितीने पोस्टमार्टमचा प्राथमिक रिपोर्ट राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाला सोपवलाय. चुकीचं इंजेक्शन दिल्याने 4 नवजातांचा मृत्यू झाल्याचं अहवालात म्हटलंय. 3 नवजातांचा विसेरा नागपूरच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. त्या विसेराची प्रतीक्षा जिल्हा व पोलीस प्रशासनाला होती. विशेषज्ञांनी आपला अंतिम अहवाल गाडगेनगर पोलिसांना दिलाय, ज्यामध्ये केसॉल इंजेक्शनने बाळांचा मृत्यू झाल्याचं म्हटलंय. या रिपोर्टच्या आधारे तपास पूर्ण करून पोलिसांनी 272 पानांची चार्जशीट न्यायालयात दाखल केली आहे. ब्युरो रिपोर्ट, सिटी न्यूज. महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने धडक मोहीम राबवली. राजकमल चौक ते तहसील परिसर या मुख्य रस्त्यावरील फुटपाथ व वाहतुकीला बाधित करणारं अतिक्रमण महापालिकेने हटवलं. राजकमल, श्याम चौक, तहसील या परिसरातील अतिक्रमण महापालिकेने हटवलं. धडक मोहीम राबवली. या परिसरातील नाश्ता विक्रेते, चहाच्या टपऱ्या, फळ विक्रेत्यांचं अतिक्रमण महापालिकेने हटवलं. जयस्तंभ चौक, जुना कॉटन मार्केट समोरील भाजीपाला विक्रेत्यांनी रस्त्याच्या कडेला अतिक्रमण केलं होतं, ते हटवलं. हातगाड्या जप्त करण्यात आल्या. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. क्रॅकडाऊन पथकाने गेल्या 23 जुलैला राडगाव येथे धाड घालून 40 पेट्या देशी दारू जप्त केली होती. या प्रकरणी पोलिसांनी शिरखेड येथील दारू विक्रेत्याला अटक केली असून त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 23 जुलै रोजी CP मंडलिक यांच्या क्रॅकडाऊन पथकाने राडगाव येथे छापा टाकून 40 पेट्या देशी दारू जप्त केली होती. या प्रकरणी CP पथकाने मुख्य डीलरचा शोध घेतला आहे. यापूर्वी केवळ विक्रेत्यालाच अटक केली जात होती, मात्र आता हे क्रॅकडाऊन पथक मुख्य आरोपीच्या शोधासाठी गेलं आहे. या प्रकरणामध्ये शिरखेड येथील राजू रामचंद्र मोहोड या विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. हा देशी दारूचा चिल्लर विक्रेता आहे, परंतु त्याने 40 बॉक्स देशी दारू विकल्याने त्याला अटक करण्यात आली व 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. शिराळा येथे क्रॅकडाऊन पथकाने धाड घातली. सोमवारी घातलेल्या धाडीत 40 पेट्या देशी दारू व एक 4 व्हीलर पथकाने जप्त केली आहे. CP पथकाची सलग ही दुसरी कारवाई आहे. 1 ते 1.25 लाखांची ही देशी दारू आहे. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी अमरावती दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी व्यवस्थेवर ताशेरे ओढले. सुकाणू समिती म्हणजे दुकाणू समिती आहे. बँकांवर सरकार व जिल्हाधिकाऱ्यांचं नियंत्रण नाही, अशी टीका त्यांनी पत्रकार परिषदेतून केली.
वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी अमरावतीच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। शेतकरी सगळीकडून नारळला जातो आहे। सरकारने कर्जमाफी केली, मात्र परराज्यातील बँक अधिकाऱ्यांना महाराष्ट्राशी देणे घेणे नसल्याने शेतकऱ्यांना सहिष्णू वागणूक मिळत नाही। शेतकऱ्यांच्या योजना प्रभावीपणे राबवल्या जात नाहीत असा आरोप त्यांनी केला। महाराष्ट्र सरकार व जिल्हाधिकाऱ्यांचा बँकांवर नियंत्रण नाही असा घणाघाती आरोपही त्यांनी केला। पांढरे कपडे घालून राहते ते मी शेतकरी आहे, रात्री खोक्या देते टीव्हीच्या खोक्या देणारे मी पाहिले। मागच्या 20 वर्षापासून मी मल्टीनॅशनल कंपनीची नोकरी सोडून आलो। या आरामपुराने कधी शेतकरी नेते म्हणून पाहिला नाही। तो रघुनाथ दादा पाटील पहिले उभा राहिला तर त्याला लाख मत मिळाले, दुसऱ्यांदा उभा राहिला त्याला 50,000 भेटले। मागच्या वेळेस आम आदमी पार्टी म्हणून आला तर त्यांना अर्ज टाकला तर मला 10,000 मत कधी भेटले आणि माझ्या गावात मला मत कमी भेटला म्हणजे त्यांनी बायको तरी बल मत टाकला। याला याची बायको मत देत नाही असे झाले नेते आहे हे पाटील ते पाटील। आता पहिले म्हणजे स्वामीनाथन समितीला लागू करा, आता त्याने वाटलं तर स्वामीनाथन लागू झाला तर आपले सगळे गरीब दलित ते सगळे वाढून जातील। ते म्हणजे स्वामीनाथन लागू करू नका, जी आला फसवणूक झाली असे बोलतो। कधी काही करत नाही। विरोधी पक्ष म्हणल्यानंतर काहीतरी त्या टीव्हीच्या खोक्यात घेऊन बोला लागते। देवेंद्र फडणवीस असा आहे का 18 डिपार्टमेंट तो एकटाच पाहत आहे। लोकांनी जेव्हा म्हटलं का हे नोकरशाही जे आहे ना ते अशी वाटते मंत्रालयात का कोण्या शेतकऱ्याला काहीच भेटू नये। मुख्यमंत्री थोडी करते, कृषी मंत्र्याची जबाबदारी वाचायला पाहिजे, सहकार मंत्र्याची वाचायला पाहिजे। माझा जर पट्ट आलेला आहे का सहकार सचिव कोण आहे संधू बंधू, हे फायनान्स सचिव यांची काय संबंध नाट मुरली आहे यांची। अरे बिहार पंजाब कुठून येतात त्यांना पाठवून द्या तिथं। हे मागच्या वर्षी संधू सांगतो तुम्हाला घरी पाडावा कधी मोठे मोठे भाषण दिला, दुसऱ्या दिवशी सुट्टीवर गेला। गरीब ओबीसी आदिवासी शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळणार आणि त्याला वेळ लागणार असंही ते म्हणाले। वाहतूक पोलिसांना त्यांनी रस्त्यावर भीक मागणारी जमात असे संबोधले। आता आलो मी आता इथं आता आलो मी आलो तर इथं कॅम्पमध्ये पोलीसवाला एका पोट्याने पकडून 100-150 लाख पडतो। तर मी जेव्हा बोलावलं इथं पोलीस पाठवून तो आला म्हणे अध्यक्षावर हात पकडून 4-5 हात घेऊन आले झाले पूर्ण आले। म्हणजे रस्त्यावर भीक मागणारी जमात त्यांच्याकडून तुम्ही काही करू शकत नाही। हे काय म्हणजे देवेंद्र फडणवीस आमच्या डंडे मारा हे काय तरी तुम्ही इकडे थोडा एक विदर्भाचा प्रामाणिक माणूस काम करत आहे त्याचा पिछे घेऊ नका इकडे पूर्ण गोळा उठला आहे। पश्चिम महाराष्ट्राच्या एका गोळा अनेक लोकांच्या गोळा गोळा उठला आहे का देवेंद्र फडणवीस असा पाहिला तर आपलं राजकारण जमते म्हणून देवेंद्र फडणवीस यांना हटवण्यासाठी थोडं केलं होतं। नाफेडने खरेदी केलेल्या तुरीतील 23 लाख रुपयांची 474 क्विंटल तूर चोरीला गेली। एपीएमसीतून ही तूर चोरीला गेली। गाडगेनगर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून बाजार समितीतील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत। शिवाय 31 जुलैपर्यंत तूर खरेदीचे आदेश होते। शेवटचे दिवस असून रविवारी एपीएमसी बंद होती। तूर चोरी प्रकरणी पोलिसांनी बाजार समितीतील गेल्या महिन्याचं रेकॉर्ड मागितलं आहे। गेल्या 4 महिन्यात किती तूर खरेदी झाली, ती किती शेतकऱ्यांची होती। यामध्ये 474 क्विंटल तूर कमी आढळल्याने चोरीची तक्रार गाडगेनगर ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। याचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत। समितीमध्ये कार्यरत हमालांवरही पोलिसांची नजर आहे। संशय आल्यास पोलीस त्यांनाही ताब्यात घेतील। काही दिवसांपूर्वी वाहन नंबर सहित चोरीची तक्रार दाखल होती। त्या घटनेचा या चोरीशी काही संबंध नाही ना याचा तपास पोलीस करत आहेत। दुसरीकडे तूर खरेदीसाठी 31 तारीख ही शेवटची तारीख होती। तरीही शेवटच्या दिवसापूर्वी रविवारी खरेदी व्हायला पाहिजे होती, परंतु रविवारी एपीएमसी बंद होती।
31 जुलै रोजी श्रावणातील दुसरा सोमवार. श्रावण सोमवारी भाविकांनी मंदिरांमध्ये गर्दी केली. हर हर महादेवच्या गर्जनाने मंदिरांचे गाभारे दुमदुमले. शिवावर अखंड धार धरली जाते. बिल्वपत्रांनी महादेवाची पिंड झाकली जाते. मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनाला गर्दी केली आहे. श्रावण हे शिवाच्या महादेवाच्या आराधनेचं पर्व. शिवमंदिरांमध्ये श्रावणानिमित्त भाविकांची गर्दी आहे. शिवाला बिल्वपत्र अतिशय प्रिय आहे. श्रावणामध्ये महादेवाची पिंड बिल्वपत्रांनी झाकून जाते आहे. 1008, 108 अशी बिल्वपत्र शिवाला अर्पण केली जात आहेत. शक्य न झाल्यास 11 बिल्वपत्रांचंही महत्त्व आहे. एक तरी बिल्वपत्र शिवाला अर्पण केलं जातं व भाविक नतमस्तक होतो. बेलाला ईश्वरीय मानलं जातं. शिवाला बिल्वपत्र अर्पण करणे म्हणजे 3 प्रकारचे अहंकार, मी, माझे, माझ्यामुळे हे अर्पण करणे आहे. बिल्वपत्र अर्पण करणे म्हणजे अहंकार त्यागणे आहे. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम च त्रयायुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम. 3 पाने असलेले, त्रिगुणाप्रमाणे असलेले, 3 डोळ्यांप्रमाणे असलेले, 3 आयुधे असल्याप्रमाणे 3 जन्मांची पापे नष्ट करणारे असे हे बिल्वदल मी शंकराला अर्पण करते असा त्याचा अर्थ आहे. शिवाला त्रिदल बेल आवडतो. सत्व, रज, तम हे 3 गुण शिवाला अर्पण करून समर्पण बुद्धीने शिवासमोर नतमस्तक होण्याचं श्रावण हे पर्व. बेलाची पाने तारक शिवतत्वाची वाहक आहेत. शिवाच्या पिंडीवर बेल उपडा वाहतात. बेलाचे पान शिवपिंडीवर उपडे वाहिल्यास त्यातून निर्गुण स्तरावरील स्पंदन अनेक प्रमाणात प्रक्षेपित होतात. त्यामुळे बेलाच्या पानाचा भाविकाला अधिक लाभ होतो. शिवाला बेल ताजा न मिळाल्यास शिळाही चालतो. बेल हा आरोग्यदृष्ट्याही लाभ देतो. आयुर्वेदातील कायाकल्पात त्रिदल रससेवनाला महत्त्व आहे. बेलफळाला आयुर्वेदात अमृतफळ म्हणतात. बेलाने बरा होत नाही असा कोणताही रोग नाही. असे हे बिल्वपत्र शिवाला अर्पण केले जात आहेत. शहरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांची दर्शनाला गर्दी आहे. ओम नमः शिवायच्या गजराने मंदिराचे गाभारे घुमत आहेत. गणपतीकडे चेहरा करून उभं राहायचं. अमरावतीपासून थोड्याच अंतरावर श्री क्षेत्र कोंडेश्वर आहे. येथील महादेव कोंडेश्वर म्हणून प्रसिद्ध आहेत. श्रावण सोमवारी शेकडो नागरिकांनी येथे दर्शनासाठी रांगा लावल्या. बिल्वपत्र वाहून महादेवाचं दर्शन घेतलं. श्री कोंडेश्वर हे प्राचीन संस्थान आहे. निसर्गाच्या सान्निध्यात महादेव विसावले आहेत. श्रावण सोमवारी श्री कोंडेश्वर महादेवाच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केली. अमरावतीपासून काही अंतरावर श्री क्षेत्र कोंडेश्वर वसलेला आहे. श्री कोंडेश्वराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. राजा कृष्णदेवराय यांचे प्रधान हेमाद्री पंत यांनी ही मंदिराची वास्तू त्यांच्या शैलीनुसार उभारली आहे. म्हणून या दगडी वास्तुकलेला हेमाडपंथी असं संबोधलं जातं. हेमाडपंथी मंदिरातील गाभाऱ्यात श्री महादेव कोंडेश्वर विराजमान आहेत. तर गाभाऱ्याबाहेर नंदीची मूर्ती आहे. महादेव व नंदी यांच्यातील अंतर कमी होतंय असं भाविक सांगतात. ज्या दिवशी नंदी महादेवाच्या जवळ असेल त्यावेळी प्रलय होईल असंही सांगितलं जातं. श्री क्षेत्र कोंडेश्वर या विदर्भातील असं एक प्रसिद्ध देवस्थान आहे की ज्या ठिकाणी विदर्भातून या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतात. श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी दर सोमवारी अभिषेक आजूबाजूच्या परिसरातील लोक या ठिकाणी भाविक अभिषेक हा रात्री सकाळी 4 वाजतापासून सुरू करतात. तो सकाळी 7 वाजेपर्यंत चालतो आणि त्यानंतर भाविकांना मंदिर या ठिकाणी 7 वाजतापासून खुले असते. या मंदिरात आलेले भाविक श्रद्धेने भोलेनाथाचं दर्शन घेऊन पावन होतात. आणि या मंदिराचा इतिहास असा आहे की प्राचीन काळातील विदर्भ देवाच्या या ठिकाणी कोंडेश्वर कौंडण्य मुनी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. त्यांनी या ठिकाणी या कोंडेश्वराची स्थापना केली आणि तेव्हापासून हा फार प्राचीन इतिहास या ठिकाणी लागलेला आहे.
हेमाडपंथी असं मंदिर या विदर्भात प्रसिद्ध आहे, तेव्हा आपण या सुद्धा भाविकांनी या ठिकाणी यावं आणि दर्शनाचा लाभ अवश्य घ्यावा एवढीच मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. श्री कोंडेश्वर निसर्गाच्या सान्निध्यात विसावले आहेत. टेकड्या, तलाव, त्यावरील हिरवाई असा आकर्षक निसर्ग सृष्टी सौंदर्य कोंडेश्वरचे आहे. दर श्रावण सोमवारी येथे जत्रा भरते. बाहेर गावाहून व शहरातून हजारो भाविक कोंडेश्वराच्या दर्शनाला येतात. नारळ, बेल, हार, फुलं यांची दुकानं मंदिर परिसरात सजली आहेत, तर पुंग्या पिपाण्यांची ही दुकानं जत्रेत सजली आहेत. गणेशोत्सवाचं पर्व नजीक येत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तयारीला लागले आहेत. टोपेनगर येथील श्री गणेशोत्सव मंडळात अमृतसर येथील सुवर्ण मंदिराचा देखावा साकारला जातोय. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. टोपेनगर येथील श्री गणेशोत्सव मंडळामध्ये दरवर्षी आकर्षक देखावे साकारण्यात येतात. यंदाही आपली गौरवशाली परंपरा कायम राखत भव्य दिव्य देखावा साकारण्यात येतोय. यंदा अमृतसरच्या सुवर्ण मंदिराचा देखावा श्री गणेशोत्सव मंडळात साकारला जातोय. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. टोपेनगर गणेशोत्सव मंडल का ये 27वां साल है. अभी तक हमारा मंडल 25 साल तक कौटुंबिक वातावरण में काम करता था. 25वें साल में हमने कौटुंबिक वातावरण के साथ साथ गजानन महाराज का शेगांव का देखावा खड़ा किया था. हमें काफ़ी बड़ा रिस्पांस मिला. 2.5 लाख लोग भक्त दर्शन को आए और उसमें से जो पैसा बचा हमने मासूद गांव में जल शिवार में लगाया और अमरावती और भातकुला तालुका में जो आत्महत्याग्रस्त किसान थे उनके परिवारों को भी मुख्यमंत्री साहब के हाथ से मदद की. पिछले साल शिरडी के साईं बाबा का मंदिर खड़ा किया और बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अभियान चलाया. इस अभियान की वजह से पिछले साल तालुका, जिला और विभाग में हमें पहला प्राइज़ मिला और मुख्यमंत्री साहब के हाथ से हमें प्राइज़ मिला. साथ साथ जो पैसे बचे वो भी हमने अमरावती और भातकुला तालुका के आत्महत्याग्रस्त किसानों के परिवार को मुख्यमंत्री साहब के हाथ से मदद दी थी. ये साल 27वें साल हम जो अमृतसर स्वर्ण मंदिर है, जो सिख समाज, पंजाबी समाज का श्रद्धा स्थान है, सिर्फ उनका ही नहीं तो भारत में रहने वाले भारतवासी है उनके भी अभिमान का, प्रतिष्ठा का और श्रद्धा का प्रतीक है वो अमृतसर का स्वर्ण मंदिर ये साल हम टोपेनगर गणेशोत्सव मंडल में खड़ा कर रहे हैं. हुबेहू खड़ा कर रहे हैं सरोवर के साथ और सेवाओं के साथ. पानी देने की सेवा, जूते चप्पल उठाने की सेवा, पहुँचने की सेवा, प्रसाद की सेवा, लंगर की सेवा, इन सब सेवाओं के साथ हम वहाँ मंदिर खड़ा कर रहे हैं. पूरा भक्तिमय वातावरण रहेगा. अरदास यानी प्रार्थना करने के लिए नांदेड़ से जत्थे जा रहेंगे और हम सब कार्यकर्ता सिख समाज के वेशभूषा में यानी पगड़ी कड़ा धारण करके ही ये सब सेवा करने वाले हैं. यानी काफ़ी अच्छे माहौल में और मुझे ऐसा लगता ये साल अमरावती का सबसे बड़ा आकर्षण का केंद्र यदि कोई रहेगा तो टोपेनगर गणेशोत्सव मंडल का स्वर्ण मंदिर ही आकर्षण का केंद्र रहेगा. सबसे भव्य, सुंदर, आकर्षक झांकी देखावा टोपेनगर का ही रहने वाला है. हमें अपेक्षा है 4-4.5 लाख के ऊपर भक्त दर्शन को अमरावती में आएंगे. सिख समाज और पंजाबी समाज के नागपुर से लेके नांदेड़ तक के भक्तगण आएंगे और दर्शन करेंगे, ऐसी हमें अपेक्षा है. सिम्फनी ग्रुप ऑफ म्युझिक तर्फे अमरावतीकरांना सुरेल गाण्यांची मेजवानी देण्यात आली. शहरातील नामवंत डॉक्टर, इंजिनियर्स यांनी ही गाणी गायली. रसिक अमरावतीकरांना सुरेल गाण्यांची मेजवानी देण्यात आली. सिम्फनी ग्रुप ऑफ म्युझिक तर्फे गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. व्हॉइस ऑफ इंडिया फेम अकोल्याची कृतिका बोरकर हिने गाणी गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केलं. शहरातील नामवंत डॉक्टर्स, इंजिनियर्स यांनी ही गाणी सादर केली. पुढे
एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। सरकारने इन्कम टॅक्स फाईल करण्याची मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे। त्यामुळे करदात्यांना दिलासा मिळालाय। ज्यांनी काही कारणास्तव आतापर्यंत रिटर्न भरला नाही व शेवटच्या दिवशी 31 जुलैलाही भरू शकले नाहीत, समोर येणाऱ्या अडचणी पाहता इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे। एसटीच्या काही फेऱ्या बंद करण्यात येत आहेत। वार्षिक नुकसान कमी करण्यासाठी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे। एखाद्या मार्गावर प्रवाशांची संख्या कमी असेल तर त्या मार्गाच्या फेऱ्या बंद करण्यात येतात। प्रवाशांची संख्या वाढल्यावर या फेऱ्या पूर्ववत सुरू करण्यात येतात। वार्षिक नुकसान कमी करण्यासाठी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे। आदिवासी कोळी समाज समन्वय समिती आमदारांच्या घरांसमोर थाळी वाजवा आंदोलन करणार आहे। शासनाने अन्यायग्रस्त अनुसूचित जाती जमातीच्या बांधवांच्या नोकऱ्यासंदर्भात संरक्षण देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतलाच पाहिजे। मुंबई येथील अधिवेशनात आमदारांनी प्रश्न लावून धरण्याच्या मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातील आमदारांच्या घरांसमोर थाळी वाजवा आंदोलन समिती करणार आहे। एक नजर टाकूया जिल्ह्यातील घडलेल्या गुन्हेगारी घटनांवर अर्थात DCRवर। पोलीस ठाणे शेंदूरजना घाट, आरोपी अज्ञात, फिर्यादी राकेश सावरकर। हकीकत, फिर्यादी हा घराचा दरवाजा उघडा ठेवून चौकात गेला असता चोरट्याने कपाटातील सोन्याचं पदक, सोन्याचे मणी, मोबाईल असा 17,000चा ऐवज लंपास केला। शेंदूरजना घाट पोलिसांनी 380 कलमान्वये गुन्हा दाखल केलाय। पोलीस ठाणे शिरखेड, आरोपी सुभाषराव वानखडे अधिक 3, फिर्यादी सौ, वय 30। हकीकत, अर्जदार व गैर अर्जदार हे पती पत्नी असून घरगुती कारणावरून वाद तसंच फिर्यादीला माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावून शारीरिक व मानसिक छळ केला। शिरखेड पोलिसांनी 498 अ, 504, 506 व 34 कलमान्वये गुन्हा नोंदवलाय। पोलीस ठाणे येवदा, आरोपी सूर्यकांत शर्मा अधिक 1, फिर्यादी स्नेहल शर्मा। हकीकत, आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या शेतात अतिक्रमण करून पेरणी न करू देता शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली। येवदा पोलिसांनी 447, 504, 506, 34 कलमान्वये गुन्हा नोंदवलाय। पोलीस ठाणे दर्यापूर, आरोपी 2 अज्ञात इसम, फिर्यादी बाबूराव देशमुख। हकीकत, 2 अज्ञात इसमांनी दागिने चमकवून देतो म्हणून थाप मारून 4 तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या व 5 ग्रॅमची सोन्याची अंगठी असा 60,000चा ऐवज लंपास केला। दर्यापूर पोलिसांनी 420 कलमान्वये गुन्हा नोंदवलाय। पाहूया 31 जुलै रोजी इतिहासाच्या पानात काय घडलं ते। दिनांक 31 जुलाई सन 1880 में मुंशी प्रेमचंद इनका जन्म हुआ। सन 1965 में नगर वाचनालय में चंद्रशेखर धर्माधिकारी इनका प्रवचन आयोजित किया गया। सन 1933 में वीर वामनराव जोशी ने वरहाड़ क्रांति कमेटी अमरावती इसका राजीनामा दिया। सन 1965 में भारत पाक युद्ध पर कर्नल रेडकर इनका अमरावती में भाषण आयोजित हुआ। सन 1999 में कारगिल युद्ध में शहीद कृष्णा समृत की अंत्येष्टि की गई। सन 1954 में गुजराती गजलकार हर्षद भट्ट इनका जन्म हुआ। सन 1939 में डफरिन हॉस्पिटल का मोटर स्टैंड से श्री कृष्णपेठ में स्थानांतरण किया गया। सन 1861 में चेरापूंजी में 9,300 मिलीमीटर विक्रमी बारिश की नोंद की गई। सन 1980 में सोयुज 37 अंतरिक्ष से वापस लौटा। सन 1919 में जर्मनी ने नया संविधान लागू किया। सन 1933 में महात्मा गांधी ने अहमदाबाद का साबरमती आश्रम छोड़ा। सन 1948 में कोलकाता राज्य में परिवहन निगम की स्थापना की गई। सन 1964 में अंतरिक्ष यान रेंजर ने चांद से संदेश भेजना शुरू किया। सन 1971 में अपोलो 15 के अंतरिक्ष यात्री चांद पर विद्युत कार से 6 घंटे तक यात्रारत रहे। सन 1865 में महाराष्ट्र के समाज सेवक जगन्नाथ शंकर सेठ इनका निधन हुआ।
सन 1947 में अभिनेत्री मुमताज का जन्म हुआ। सन 1980 में पार्श्व गायक मोहम्मद रफी इनका निधन हुआ। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 9370102021 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचा नंबर 1 चॅनल, फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।